आम्हाला हा विशेष पुरस्कार आहे। त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य कॅप्टन श्री संभाजी विष्णू कदम, द्वितीय क्रमांकाचा जो पुरस्कार आहे ना 55,555 रुपये, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे उद्योजक पुणे संबरवाडी राजू दादा फडतरे यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य आणि ट्रॉफी सौजन्य कॅप्टन श्री संभाजी विष्णू कदम। तृतीय क्रमांकाचा जो पुरस्कार आहे ना श्री चंद्रसेन जाधव साहेब निवांत हॉटेल 33,333 रुपये व आकर्षक चषक ट्रॉफी सौजन्य कॅप्टन श्री संभाजी विष्णू कदम हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत। आणि सर्व सन्मान चिन्ह आम्हाला या संपूर्ण स्पर्धेला श्री दिनकर राघू पोपळे यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य या प्रीमियर लीगला लाभलेला आहे। आणि इथून पुढे वळूया मॅच होते सुरुवात, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सचिन शेडगे पारांबे यांना। हॅलो, धन्यवाद सर। सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज ऐकत आहोत अर्थातच दी व्हॉइस ऑफ पश्चिम चावली महाराष्ट्र आपल्याला ऐकायला मिळाला। खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर चंदनाला सांगावं लागत नाही की हा सुगंध माझा आहे, वाघाला सांगावं लागत नाही की या ढरकाळ्या माझ्या आहेत, युगपुरुषाला सांगावं लागत नाही की या पावल कुणा माझ्या आहेत, आणि जो स्वतः आनंदी आहे त्याला आनंद कसा वाटावा हे सांगावं लागत नाही। अर्थात तो आवाज ऐकला आपण, पश्चिम जावलीचा गोड आवाज, आदरणीय सन्मान्य गुरुवर्य निलेशजी मडेकर सर यांचा आवाज ऐकला। जातोय आपण थेट मॅचच्या दिशेने, पाहतोय आपण शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा पाहतोय, मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा। लेट्स प्लेचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर विशाल भोसले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, बिग 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 षटकार। थँक्यू सो मच डीजे। पहिल्याच षटकाराने स्वागत केले गोलंदाज विशाल भोसले यांच्यावरती केलाय आक्रमण। अर्थातच पाहतोय आपण असोसिएशन अंकावरून वरती केलाय हल्ला, बॅट्समन पाहतोय आपण राजेंद्र देवरे सरांचा बोलतोय बल्ला। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रुटच्या संघाच्या माध्यमातून राजेंद्र देवरे आणि इनुस काजी आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज विशाल भोसले यांचा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला समोरच्या बाजूला ठोकलाय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार। थँक्यू सो मच। नक्कीच आयकॉनवरती जिल्हा आयकॉनवरती बल्ला घुमवला। अर्थातच पाहतोय राजेंद्र देवरे धैवड या संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट अर्थातच पाहतोय आपण सूरज पवार आणि राहुल पवार यांच्या मालकीचा संघ पुन्हा एकदा आक्रमण केले, परंतु चेंडू फसला जाईल का? परंतु चेंडू जातो बॅक टू बॅक तिसरा एसपीएल चा धमाकेदार षटकार। थँक्यू सो मच। अर्थातच पाहतोय आपण रखरखत्या उन्हामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मारल्याने पाहतोय आपण एसपीएल मध्ये पहिली षटकारांची हॅट्रिक। अर्थातच नाव गोंगावल, अर्थातच नाव पाहायला मिळेल राजेंद्र देवरे सेट ऑन फायर। षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून। विशाल भोसलेला विचार पडला असेल एवं सर्व टीम्सला विचार पडलेला असेल की कोणत्या पद्धतीचा चेंडू फेकावा आणि या फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवता येईल। पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मात्र राईट मोड विकेटने। पुन्हा एकदा तिसरा चेंडू, आता फसलाय, फटका फसलाय, जेल खाली शोधताय रक्षक पाहतोय आणि परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल राजेंद्र देवरे सरांना। मी तर म्हणेन घाई केली या चेंडूवरती। 3 षटकार आले होते, सन्मानजनक धावसंख्या झाली होती, परंतु पाहतोय आपण आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला गेला आणि जेलबाच्या स्वरूपात मैदान सोडावं लागलं, मोह आवरता आला नाही या 34व्या षटकाराचा। अल्पेशजी लोटेकर यांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला। म्हणजे आज पाहायला गेले तर आगाज हो चुका है, अरे धमाका होती बाकी है, इधर ले चलो सातारा शहर में जा एसपीएल का घमासान आ चुका है। नक्कीच पाहतोय आपण बॅक टू बॅक हादरा दिलाय। एकंदर विचार करायचा झाला तर 4 चेंडूंच्या पाठीमागे 18 धावा बनवल्या, परंतु मोह आवरता आला नाही राजेंद्र देवरे यांना। नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। अर्थातच
नागेश शेडगे ज्याने सीपीएल गाजवली, आता पुन्हा एकदा एसपीएल गाजवताना आपल्याला पाहायला मिळेल का? भरात असलेले खेळाडू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात, अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण विचार करायचा झाला तर संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत दादा शेडगे, धनजी राजे शेडगे, तसेच देवन मोरे आणि टीम मॅनेजर आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच सागर दादा उंबरकर यांच्या मालकीचा संघ. पुन्हा एकदा बॅट फुटला गेले, पंच केलाय, पुश करो खुश रहो, चेंडू जातोय सीमा रेषा लगत, केलं जाईल क्षेत्ररक्षण आणि या चेंडू आपल्याला पाहायला मिळतील तब्बल भाग मिल्का भाग दोन धावा पाहायला मिळाल्यात. आता इथून पुढे नागेश शेडगे आणि युनुस काजी या जोडीला पुढं असंच चालून ठेवावं लागेल, तरच आपण नक्कीच चांगला टोटल उभारू शकतो, अर्थातच या विजेता V3 या संघासमोर. पुन्हा एकदा पाहतो आपण पुढील चेंडू, शेवटचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोली तब्बल 1 बाद 1 घरामध्ये. तत्पूर्वी जाऊत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत, ठोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. तर पाहतो आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन काठ पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित स्पर्धा यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अर्थात शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा हा दैदीप्य मानसोळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच मॅन फ्रॉम पारंबे सूर्यकांत जी गोगावले आपल्याला पाहायला मिळतात. चॉईस प्लेयरच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, अर्थातच संघ मालकाने त्याच्यावरती दाखवला विश्वास, कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेले तर विशाल भोसलेवरती केले आक्रमण, त्यांनी विकेट कॅरी केली, परंतु त्याच्यानंतर आता सूर्यकांत गोगावले पॉवरप्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. आता व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळतील, क्षेत्ररक्षक 38 च्या बाहेर आपल्याला पाहताना मिळतील, दोन्ही एंडच्या बाजूने आपल्याला ही खेळी पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहतो आपण सूर्यकांत गोगावले यांचा कोणता चेंडू पडला जाईल, बॅट्समनची कोणती भूमिका असेल, म्हणजे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच नागेश शेडगे आणि सूर्यकांत गोगावले एका टीमच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आज संघ मालकाच्या विजयासाठी खेळायचं आहे आणि टीमच्या विजयासाठी. पहिलाच चेंडू घेऊन सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू फक्त दिशा दी गेली, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि बॅट्समन नागेश शेडगेचा कव्हर ड्राईव्ह, 4 धावा. पाहतो आपण नक्कीच आखो टप्प्याचा रिफ्लेक्शन मध्ये आपण पाहतो युनिक लॅव्हच्या माध्यमातून काय क्लिअरिटी पाहायला मिळते. जसा चेंडू पडला गेला, बॅक फुटला गेले, पंच केला आणि कव्हर पॉइंट वरून उडवलेला चेंडू चौकार पाहायला मिळाला. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल पाहतोय आपण 25 च्या घरामध्ये पाहायला मिळते. नागेश शेडगेचा विचार केला तर 3 चेंडूच्या मागे 7 धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच सूर्यकांत जी गोगावले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. जसा चेंडू पडला गेला अक्षरशः बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपातील पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्याचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात छत्रपती या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा पाहतो आपण फटका फसला की काय, हो फटका फसला आणि परतावा लागेल नागेश शेडगेच्या खेळीचा होतोय अंत. बॅक टू बॅक दुसरा झटका पाहतोय नील मसाला अँड ड्रायफ्रूटच्या संघाला. तर पाहतो आपण रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्या वाहिनीने कमी कालावधीमध्ये जास्त चर्चा
केली, जास्त मेहनत केली ती वाहिनी अर्थातच पाहतोय साळी गावाचा मान सन्मान अभिमान आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच युनिक लाईव्ह आणि या वाहिनीचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा देवरे सर, सुरेश देवरे सर या बंधूंच्या माध्यमातून आणि आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांचा छोटा मुलगा अर्थातच साई देवरे रोख कामगिरी करताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने एक छोटंसं रोपटं लावलं गेलं, या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष करण्यात आला. जर कोणी ही वाहिनी लाईव्ह पाहत असलेली मॅच तर त्यांना विनंती करतो प्रेक्षकांनो, तुमच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धेला उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करा. तर जातो पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेटच्या दिशेने. नवीन खेळाडू ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थातच नामदेवजी कदम, पुन्हा एकदा सूर्यकांत गोगावले सज्ज. पुन्हा एकदा बघतो आपण, फक्त दिशा दिली थर्ड मॅनला भेटून चेंडू जाईल. पुन्हा एकदा ना बाबू ना शोना ना मुन्ना गेंद गई सीमा रेखा टुन्ना येतील. 4 धावा टक डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल डीजेची रील चिल आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर आज SPLचा थरार दी वन मॅन आर्मी अर्थात रविदादा पुपे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच SPL 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार. पुन्हा एकदा सूर्यकांत, फटका फसला 38 चा क्षेत्ररक्षक केली चुकी अर्थातच पाहतोय आपण त्या चुकीचा मोबदला जातोय 4 धाबा टक डीजे. थँक्यू सो मच डीजे. खऱ्या अर्थानं झेल सोडला. परीक्षेचा अभ्यास करत असाल ना मित्रांनो तर तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो, परंतु जे क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ गणिती सूत्र म्हटलं जातं ते मैदानी सूत्र तुम्हाला इथे पूर्ण पार पाडावं लागतं, तो अभ्यास करावा लागतो. जी प्रॅक्टिस सेशन केली त्याचा पूर्ण आपल्याला पेपर इथे देणे गरजेचं राहील. पुन्हा एकदा सूर्यकांत गोगावले समोरच्या बाजूने मारलेला फटका पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक धावत आलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, त्याच्या माध्यमातून कोणती चुकी होणार नाही परंतु गफलत केली आणि एका धाबेचं रूपांतर सहजरित्या चित्याच्या चपाईने पाहायला मिळते अर्थातच 2 धाबा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 35च्या घरामध्ये 2 बाद 35. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. प्रथमतः विचार करायचा झाला तर नामदेव कदम आलेत, त्यांच्या माध्यमाने 3 चेंडूंच्या मागे 10, परंतु स्ट्रायकरला एंडला आलेला खेळाडू अजून देखील एकही चेंडू फेस केला नाही. अर्थातच जिल्हा आयकॉन युनुस काझी आता तिसरं षटक कोणाच्या नावावरती आणणार. 2 षटकांच्या पाठीमागे विचार करायचा झाला तर एकंदरीत 17.50च्या सरासरीने धावगती जमा केली. आता इथून पुढे कोणतं डाव पेच हाकले जाणार, कोणते गणवी काव्य करणार आणि नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या संघाला बॅकफुटला टाकलं जाणार याचा देखील विचार करावा लागेल. तत्पूर्वी जाऊयात आपण डीजेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच स्वप्न सुरुवात करून दिली. आपण सहजपणे म्हणतो ना स्वप्नांच्या पाठी मागे धावलो, अरे मजवरती आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा माझा टीमशी माझा संवाद झाला. तो संवाद करताना आपल्याला पाहायला मिळते अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रूटचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 2 मोठे धक्के दिले नागेश शेडगे यांनी पाहतो आपण अर्थातच फलंदाज 2 माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आता जबाबदारी स्वीकारली गेली नामदेव कदम या खेळाडूने. तब्बल 3 चेंडूच्या मागे 10 धावा पाहायला मिळतात, परंतु आता बऱ्याच कालावधीनंतर युनुस काझी यांच्याकडे स्ट्राईक आले जिल्हा आयकॉन, त्यांच्या कोणत्या पद्धतीचा खेळ राहील हे देखील पाहणं गरजेचं राहील. आता गोलंदाजी मार्कवरती प्रश्न पडला होता, त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं गेलं कॅप्टन सूर्यकांत गोगावले यांना आणि आमंत्रित केले अर्थातच श्रीकांतजी घोरपडे. एक मोठं बल आपल्याला पाहायला मिळेल अर्थात या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं एक मोठं नाव पाहायला मिळते. आता त्याचा खेळ या
क्रीडांगणावरती कसा राहणार हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि त्या दिवसाला देखील तुम्हाला सोनं करावं लागेल. आता ती संधी दिली संघ मालकानं, आता त्याला खेळावं लागेल त्याच्या विजयासाठी. त्याचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटनं कोणता मारा करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच युनुस काझी पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळतील. अको डब्याचा चेंडू तिथे पाहतोय आपण, चांगलं सुरक्षित रक्षण, परंतु पाहतोय एका धावेपासून रोखलं जाणार नाही. साई जाधव यांच्या माध्यमातून सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच सागरदादा उंबारकर नव्हे तर ब्रँड म्हटलं जातं. आज तोच ब्रँड या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. आता तर मॅनेजरच्या भूमिकेमध्ये विजेता विथ टीमला कसं मॅनेजमेंट करायचं त्याचं जिथं जागतं उदाहरण आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा श्रीकांतजी घोरपडे. अकू डब्याचा चेंडू होता, गॅप शोधला की काय? हो, गॅप शोधला गेला. गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा. येतील 4 धाबा. टक डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच या रखरखत्या उन्हामध्ये बॅट थळपली गेली. अर्थातच नामदेव कदम A1AQ संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट साठी एक हुकमीचा एक्का पाहायला मिळेल. श्रीकांत घोरपडे यांची कोणती गोलंदाजी ठरणार, कोणत्या पद्धतीने डावपेच हाकणार हे तरी देखील पाहणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला चेंजेस देखील पाहायला मिळतात, कारण की कॅप्टनच्या मनामध्ये एकच आला असेल, एक छोटासा बदलाव बडी कामयाबी काय समजत आहे आणि तो एक छोटासा बदलाव केला की काय ते आपण पुढील चेंडूमध्ये नक्कीच पाहणार आहोत. 4 चेंडूच्या मागे 14 धावेवरती नामदेव कदम खेळतात आणि युनिस काझी 1 चेंडूच्या मागे 1 धाव. म्हणजे आता इथं पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पुन्हा एकदा आखो डब्याचा चेंडू मागील बाजू क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू जाते पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सांबरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्मानजी श्रीमानजी शांतारामजी भंगे साहेबांचं देखील आगमन झाले. तर साहेबांना विनंती करतो, आपण आलात असाल तर नक्कीच या व्यासपीठावरती या. साहेब तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. साहेब तुम्ही आलात, या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. साहेब तुम्ही आला, या आयोजनाची शोभा वाढली गेली. वेलकम SPL 2024. पुन्हा एकदा पाहतोय आपण, फक्त दिशा दिली लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला. तत्पूर्वी पाहतोय आपण एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे फलंदाजी करणारे टीम्स. अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स या संघाला धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 2.4चा खेळ समाप्त झालाय. तब्बल धावा पाहतोय आपण 2 बाद 45च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं रविदादा पोबे साहेबांनी आणि त्यांच्या पूर्ण शिवशक्ती क्रीडा मंडळाने एकच काम केले, खऱ्या अर्थानं माणुसकीचा सातबारा जोडण्याचं काम केले. आज तुम्हाला या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये ती माणुसकी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहतोय आपण, फटका फसला की काय? फटका फसलाय आणि झेल देखील आपल्याला पाहायला मिळते. युनुस काझी या खेळाडूला मैदान सोडावं लागेल आणि दिलाय परतीचा इशारा. ठोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. तर आता आपण रिफ्लेक्शन पाहतोय, नक्की स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवायचं होतं परंतु तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. अर्थातच विकास शेडगे यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल स्वीकारण्यात आला. म्हणजे एक झेल किती महत्वाचा आहे आज या खऱ्या अर्थानं विजेता V3 या संघाला पाहायला मिळेल. धावसंख्या जरी जास्त असली परंतु एका बाजूने विकेट जातात, ही जम्याची बाजू असेल ती म्हणजे विजेता V3 या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा श्रीकांतजी घोरपडे आपल्याला पाहायला मिळतात.
काय चेंडू जसा चेंडू पडला गेला अक्षरशः पाहतोय फलंदाज आशिष लोटेकर याच्या नाकासमोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा षटकाचा खेळ समाप्त झाला. चला ड्रिंक्स ब्रेक करायचा आहे आपण. फक्त 1 मिनिटाचा कालावधी असेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण जायचं आहे ड्रिंक्स ब्रेक घेऊन. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण हे भलं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खरं अर्थात ग्रामीण क्रिकेटचा थरा म्हटलं गेलं तर गावाकडील क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम ज्या माणसाने केलं, ज्या आदर्श व्यक्तिमत्वाने केलं, ते आदर्श व्यक्तिमत्व अर्थात दी वन मॅन आर्मी रविदादा पोपळे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच या स्टेडियमवरती भव्य दिव्य असं प्रांगण आपल्याला पाहायला मिळतं. या ट्रॉफीचा विचार करायचा गेला ना सागरदादा उंबरकर तर लक्ष वेधून घेणारा मानाचा वर्ल्ड कप म्हणून या ट्रॉफीकडे पाहिलं जातं. प्रत्येक खेळाडूचं ज्या ज्या क्षणाला एंट्री झाली असेल ना तर त्याच्या क्षणाला फक्त डोळ्यासमोर एकच ही ट्रॉफी आवडत असेल की ही ट्रॉफी माझ्या संघ मालकासाठी मला घेऊन जायचंय, माझ्या टीमसाठी. याचा देखील प्रयत्न कोणता संघ करणार. 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये आपण कोणत्या प्रकारचा खेळ करणार आणि मोठं व्यासपीठ जे निर्माण केलंय त्या व्यासपीठाचा खरा अनुभव कसा घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. आता आपण ड्रिंक्स ब्रेक झाले तर आपण जातो मान्यवरांचा मान सन्मान करण्यासाठी. अर्थातच सामाजिक कार्यकर्ते सांबरवाडी गावचे अर्थातच पाहतो आपण शांताराम दादा बनगे साहेबांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मायेची उपदार साल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तर विनंती करतो शांताराम दादा बनगे यांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. माजी ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळते सांबरवाडी गावचे. एक हसतमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळते. तडफदार समाजसेवक म्हणून त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करत असताना क्रिकेट कसं खेळावं, क्रिकेट जगणारे आले, क्रिकेट खेळणारे आले आणि क्रिकेटवरचं हे प्रेम आणि रविदादा पोपळे साहेबांवरती असलेलं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळते. पाहतो आपण कुमार बनगे यांचे वडील देखील आहेत. म्हणजे आपला मुलगा देखील या व्यासपीठावरती एवढ्या मोठ्या क्रीडांगणाला खेळ करतो म्हणजे एक अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट असेल. तर ड्रिंक्स ब्रेक झाला आहे तर आपण पुन्हा एकदा जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक रंगलं युद्ध अर्थातच पाहतोय निलेम मसाला आणि ड्रायफ्रुट्स अर्थात सूरज पवार आणि राहुल पवार यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण त्रिमूर्ती अर्थातच देवेन मोरे, प्रशांत दादा शेडगे आणि धनाजी राजे शेडगे. तसेच पाहतो आपण या टीमचे मॅनेजर विजेता विथरीचे मॅनेजर सागरदादा उंबरकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली टीम्स आपल्याला पाहायला मिळते. तर पाहतो आपण अजून एक सन्मान करणार आहोत. सुखदेव दादा जाधव साहेबांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. तर विनंती करतो आयोजक कमिटीला की आपल्या शुभ असतील. तसेच पाहतो तर पाहतो आपण गंभीर सरांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. एक सुमधुर आवाज आपल्याला देखील पाहायला मिळतो सारखं कडवडी या गावचा. त्यांचा देखील या व्यासपीठावरती करूयात आपण स्वागत सन्मान. तर पाहतोय आपण प्रेमाचं पुष्पगुच्छ पाहायला मिळते आणि मायेची उपदार शाल आणि स्पर्धेची आठवण भेट देऊन नक्कीच या साहेबांचा गंभीर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. एक आवाज आपण गोड आवाज ऐकलात गेला सकाळच्या सत्रापासून. एक सुमधुर आवाज. वयाची मर्यादा क्रिकेटच्या भाषेमध्ये नसते. आज तीच वयाची मर्यादा पाहायला मिळते गंभीर सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली गेली. तर जातो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थात पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश घोगावले या खेळाडूला दाखवलंय सीमादर्शन. चौकार आला आहे बॅट्समन नामदेव कदम. 7 चेंडूच्या मागे 23 धाव्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच पाहतो विजेता विदर्भ टीमचा उल्लेख करायचा झाला तर त्रिमूर्ती. मैत्री कशी असावी, मैत्रीचं नातं कसं जपावं हे ज्या 3 मूर्तींनी शिकवलं ती मूर्ती म्हणजे अर्थात प्रशांत दादा शेडगे पारंबे, धनजी राजे शेडगे अंबानी आणि देवेन मोरे पेटरी. या तिन्ही बंधूंच्या माध्यमातून उभारलेली टीम्स आणि त्यांना खांदीला खांदा देणारा एक व्यक्तिमत्व अर्थात सागरदादा उंबरकर यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतो आपण वाईटचा इशारा पाहतो आपण. पंचांचे 2 आज समांतर धाव मिळाला अंतर. या धावेने एका धावेत झालं रूपांतर. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 50च्या घरामध्ये. नक्की संघाचा अर्धशतक झालंय. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स टाळ्या होऊन जाऊ द्याच. 50 वरती 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक पाहतोय आपण. गोलंदाज वरती ऋषिकेश गोगावले डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा पाहतोय आपण पंचांचा धोक्याची घंटी आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक
2 वाईट्स आपल्याला पाहायला मिळतात ऋषी गोगावले यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं सीपीएलचा विचार केला तर याही खेळाडून तेजस 11 या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला गेला. डीजे किंग या संघाच्या माध्यमातून त्याला आपण खेळताना पाहायला मिळालं, परंतु आज खेळायचं आहे विजेता V3 या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, त्याला समोरच्या बाजूने धाडले, तिथे क्षेत्ररक्षकाला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस होणार का? परंतु पाहतो आपण गुड रनिंग बिटवीन द विकेट थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅकअप देखील पाहायला मिळालं. म्हणजे आज खऱ्या अर्थानं तुम्हाला चमक धमक सर्व काही पाहायला मिळेल. डेडिकेशन, डिवोशन आणि डिटर्मिनेशन 3D खेळ देखील तुम्हाला या स्टेडियम वरती पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन बोललो तब्बल 53 घरामध्ये 4थं षटक पाहायला मिळते विजेता V3 संघाकडून ऋषिकेश गोगावले पिसानी. पुन्हा एकदा पाहतो आपण पंच दाद देतात की ही हा वाईटचा, म्हणजे ऋषिकेश गोगावले आजच्या गोलंदाजीचा विचार केला तर एकच म्हणेन, आमच्याकडे सर्व प्रकारचे वाईट स्वस्त दरात टाकून मिळतील आणि ते वाईटचे चेंडू नक्कीच ऋषिकेश गोगावले यांच्या माध्यमातून फेकले जातात. सलग षटकाचा विचार करायचा झाला तर 2 चेंडूच्या पाठीमागे 9 धावा खर्च केल्यात, म्हणजे कुठेतरी खर्चीला आणि ड्रोन किरण आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच विमान जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून काय क्षणचित्र टिपली जातात, म्हणजे क्लॅरिटी विथ क्वालिटी, अर्थातच युनिक लाईव्ह. अको टप्प्याचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, पुश केला, परंतु त्या चेंडूवरती धाव देखील मिळाली नाही. म्हणजे आज खऱ्या अर्थानं ऋषिकेश केल्यानं गोगावले या खेळाडूने केलंय कमबॅक. जरी 2 चेंडूच्या मागे 9 धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतरचा आलाय चेंडू डॉट. जास्तीत जास्त डॉट धावा कशा येतील, डॉट चेंडू कशा येतील याचा देखील विचार करावा लागेल या विजेता V3 या संघाला. पुन्हा एकदा ऋषी गोगावले आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर पद्धतीचा चेंडू, बुंद्यातील चेंडू, डायरेक्ट हिटचा मानस आणि डायरेक्ट हिट देखील झालाय. आशिष लोटेकरला परतावं लागेल, जड पावलानी हताश पावलानी ठोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. तर खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. अर्थातच मी इन्व्हाइट करतो दोन्ही संघासाठी. अर्थातच एका बाजूला पाहायला मिळेल चिंतामणी वॉरियर्स, तर माथ्यासावी सह्याद्री सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल अर्थातच वेदांत स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपला पहिला जसा डाव समाप्त होईल त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं राहील. तर पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून शहाणे शिकली, ज्या ज्या क्षणाला फलंदाज बाद झाला तो फलंदाज बाहेर येण्याच्या आतमध्येच पाहतो आपण दुसरा फलंदाज गेला नाही, म्हणजे त्या कारणाने तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि ती 2 धावाची पॅनल्टी समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करणारी टीम्स नीलम मसाला ड्रायफ्रुटच्या संघाला लागली गेलेली आहे. जे असोसिएशनचे नियम आहेत ना त्या नियमांचा नक्की तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हलक्या हातानं स्लॅश केलाय, 38चा क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय. तत्पूर्वी पाहतोय आपण
एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. म्हणजे तुम्हाला क्रिकेट खेळत असताना जे असोसिएशनचे नियम्स आहेत ना, ते नियम्स नक्की तुम्हाला नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचं राहील. नाहीतर तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपात धावा देण्यात आला आणि ती पॅनल्टी लागली गेली. अर्थात नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स या संघाला त्याचा विचार करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच ऋषिकेशजी गोगावले पाहायला मिळतात. कमबॅक केलं ऋषी गोगावले या खेळाडूने. पुन्हा एकदा पाहता आपण खोलवर पद्धतीचा चेंडू, बुंद्यातील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथं षटक देखील समाप्त होतंय. शेवटचा चेंडू देखील फेकला गेला. अर्थातच पाहता आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चला स्पीडअप करायचं आपल्याला. टाइमचं देखील प्राधान्य असेल. कॅप्टन्स विजेता V3 टीम सूर्यकांतजी गोगावले आपणास विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका. टाइम्स लावला गेलेला आहे. प्रत्येक षटकासाठी तुमच्या मागे फक्त 5 मिनिटाचा कालावधी असेल. जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमाचा नक्की तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. तर पाहतो आपण पॅनल्टी देखील ऍड केली गेली. अर्थातच पाहतो आपण 4 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 55 घरामध्ये पाहायला मिळते. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये कशी रणनीती आखली जाईल पाहतोय आपण. फलंदाज नामदेव कदम 10 चेंडूच्या मागे 25 धावेवरती घेतोय आणि त्यांना साथ देताना पाहायला मिळते. अर्थातच अजित कदम. आता अजित कदमला एकच करावं लागेल की नामदेव कदमची बॅट तळपली, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहील आणि ते स्ट्राईक देताना पाहायला मिळेल का. एकंदरीत विचार करायचा झाला तर शेवटचं षटक कोणाच्या नावावरती असणार, कोणाच्या खांद्यावरती असणार, गोलंदाज पाहायला मिळेल. अर्थातच पाहतो आपण वैयक्तिक कोट्यातील दुसरा सांघिक कोट्यातील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात श्रीकांतजी घोरपडे चोरगेवाडी गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला कॅप्टन सूर्यकांतजी गोगावले यांच्या माध्यमातून. श्रीकांत घोरपडेला पुन्हा एकदा आमंत्रित केले हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकरला फलंदाज अजित कदम आणि नामदेव कदम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूच्या पाठीमागे 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी बाद केले तरी पण पाहतो आपण चांगली सुसज्ज धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू पाहतो आपण राईट ओव्हर द विकेट पाहायला मिळते. पहिला चेंडू फक्त दिशा देण्यात आली आणि स्ट्राईक रोटेट करण्यात आले. ज्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणायचं होतं ते स्ट्राईक वरती आणण्याचं काम केले. अर्थातच अजित कदम. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि नामदेव कदमला स्ट्राईक वरती आणले, ज्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. भरात येताना पाहायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये. 12 चेंडूंच्या पाठीमागे फक्त 25 धाबा. एक सन्मानजनक पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल का शेवटच्या षटकामध्ये हे देखील पाहायला मिळेल. ज्या श्रीकांत घोरपडेने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 10 धाबा खर्च केल्या होत्या त्याला एकदा पुन्हा प्रचारण केले. तर पाहतो आपण प्रेक्षकांना विनंती आहे की शिवशक्ती प्रीमियर लीग तर पाहतो आपण लकी ड्रॉ साठी आपण सायकल ठेवली. एक आगळी वेगळी संकल्पना पाहतो आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. लकी ड्रॉ साठी सायकल आणि त्याचा फक्त तिकीट आपल्याला 20 रुपये पाहायला मिळेल. ज्या प्रेक्षकांना या संधीचा लाभ घ्यायचा असेल ना त्यांनी नक्कीच आपण तिकीट विक्री करायची आहे. एक मोठी आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळते आपण या शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यांना कोणी तिकीट फाडायचे असतील तर अमोलदादा फडतरे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. लकी ड्रॉ कोणाच्या नावाने जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी घेऊन आलेत. एक आगळं वेगळं संकल्पना पाहायला मिळते. काहीतरी करायचं. टुर्नामेंट सर्वजण भरवतात परंतु काहीतरी वेगळं करायचं त्याच आशेने पाहायला मिळते. लकी ड्रॉ देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा श्रीकांत दादा घोरपडे पाहायला मिळतात. अको टप्प्याचा चेंडू होता. दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. इट्स आउट ऑफ द पार्क. जातो SPL चा दिमागदार चौकार. थँक यू सो मच.
थँक्यू सो मच डीजे षटकार आला. बॅट्समन पाहतोय आपण नामदेव कदम यांचा बोलबाला राहिला या सत्रामध्ये पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी केली. एका बाजूने खेळाडू बाद होतात परंतु व्हेरिएशन दाखवण्यात यशस्वी झालाय. याच खेळासाठी श्रीकांत घोरपडे जाणले जातात. ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातं परंतु त्याची देखील फिरकी पाहायला मिळाली. परंतु तिसऱ्या चेंडूवरती मोठा षटकार आलाय. त्याच्यानंतर केले पुनरागमन म्हणजे व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन इन क्रिकेट हिस्ट्री असं म्हटलं जातं. ते व्हेरिएशन वापरलं गेलं. पुन्हा एकदा पाहता आपण श्रीकांतजी घोरपडे परंतु पुन्हा एकदा टॅप केला. फक्त चेंडूला फक्त दिशा दिली. तिथे विकास शेडगे आहे. त्याच्या माध्यमातून कोणती चुकी होणार नाही. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होणार का? होईल हरकत नाही. अँड गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 66च्या घरामध्ये. एक स्वप्नगत सुरुवात पाहायला मिळते. अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स या संघाच्या माध्यमातून श्रीकांत घोरपडे वाहतोय आपण दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू आणि किती धावांचा टोटल उभारणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. 4च्या पाठीमागे 66 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू किती धावांचा टोटल उभारणार परंतु शेवटचा चेंडू देखील येतोय डॉट आणि पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. मंडळी अंपायरच्या माध्यमातून पहिला पूर्वार्ध समाप्त झाला अशी घोषणा करण्यात आली. तर पाहतो आपण जी बॅटिंग करणारी टीम आहे नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स या संघाला पॅनल्टी लागली होती. अर्थातच 5 षटकांच्या पाठीमागे त्यांच्या धावा झाल्यात 66 4 बाद. त्यातून आम्ही जशी दुसरा डाव सुरुवात होईल त्यावेळेस आम्ही 2 धावा कमी करणार आहोत. म्हणजे तुमच्यासाठी टार्गेट असेल 64 धावांचं 65 धावांचं टार्गेट असेल. येणारे चेंडू 30 आणि 65 धावाचा पाठलाग करावा लागेल. ते म्हणजे विजेता B3 या संघाला. तत्पूर्वी जाऊयात आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू सचिन सर. आपण टॉस करूया. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण या. सह्याद्री सुपरस्टार दिलीप देवरे आणि प्रवीण घाग यांच्या मालकीचा संघ एका बाजूला आहे तर एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स आणि संघ मालक आहेत श्री विठ्ठल आहेरे, श्री नवनाथ बादापुरे आणि सुनील बादापुरे यांच्या मालकीचा संघ. आपण करूया तो टॉस आणि टॉस साठी आपण विनंती करूया श्री शांतारामजी बनगे पूर्व ग्रामपंचायत सदस्य सांबरवाडी यांच्या शुभांश आपण टॉस करत चालू. या दोन्ही कॅप्टन आपण या. आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल या 2 गोष्टी तुम्हाला टॉस मध्ये मागायच्या आहेत. चला कोण मागणार? ओके टीम सह्याद्री सुपरस्टार नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज कॉल. इट्स अ टेल आणि टॉस जिंकलेला आहे वेदांत स्पोर्ट्सने. विठ्ठल हरे तुम्ही टॉस जिंकताय. निर्णय काय घेताय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. 5 षटकांचा सामना आहे. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल सह्याद्री सुपरस्टार या टीम कडून? 50च्या आतमध्ये त्यांना थांबवायचा आम्ही प्रयत्न करू. कसं वाटतंय सातारची क्रीडानगरी? प्रत्येकाला आपण म्हणतो ना की भूमिपुत्र मैदानावरती मला खेळायचं आहे परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या शाहू स्टेडियम मध्ये खेळायचं आहे. आज शिवशक्ती प्रीमियर लीग खेळत आहे. आपल्या भावना कशा आहेत? खूप छान नियोजन आहे त्यामुळे खेळताना खूप आनंद येईल. आणि स्पर्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे म्हणजे हे असोसिएशन आता एक चांगली भरारी घेते. आपल्या भावना? नक्कीच असोसिएशन या अशा लीगमुळे भरारी घेते. त्याबद्दल खेळाडूंना चांगलं खेळण्याची व्यासपीठ तयार होते. त्याबद्दल असोसिएशनचं सुद्धा आभार मानतो. आता सह्याद्री सुपरस्टार तुमच्या हॉटेलला बॅटिंग आलेली आहे. तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असं? आम्ही नक्कीच फिल्डिंग घेतली असती कारण का सकाळ 360चा ग्राउंड आहे आणि फिल्डिंग करणं इथे बरं पडत आहे. त्यामुळे फिल्डिंग हेच आमचा पण डिसिजन होता. परंतु आता बॅटिंग करायचं आहे. कोणतं टार्गेट आहे तुम्हाला आवडेल? वेदांत स्पोर्ट पण चांगली टीम आहे लीगमध्ये तर त्यांच्यासमोर आम्हाला 60+ टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जास्तीत जास्त रन मारण्याचा पण प्रयत्न आमचा असेल. शिवशक्ती प्रीमियर लीग बद्दल आपले 2 शब्द. पहिलं म्हणजे रविदादा पोपे आणि शिवशक्ती सांबरवाडी संघाचे आम्ही आभार मानतो कारण की त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं आणि हे एवढं मोठं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि शाहू स्टेडियममध्ये खेळू असं आम्ही विचार पण नव्हता केला पण आज त्यांच्या या कार्यामुळे आम्हाला खेळण्याचं
खेळण्याला इथे लाभ भेटला आहे, तर आम्ही त्यांचे मनापासून आणि हृदयापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी आम्हाला जो मंच आम्हाला त्यांनी उभा करून दिलाय, तर त्यांचे मी खरोखर आणि त्या शिवशक्ती सामरवाडीचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि एवढे बोलून माझे शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्हालाही सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण टीम वेदांत स्पोर्टलाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे. वेदांत स्पोर्ट्सच्या टीम यांनी प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय बॅटिंगसाठी सह्याद्री सुपरस्टार टीमला. इथून पुढचे जे सामने आहेत ना, हा सामना संपला ना, जो सह्याद्री सुपरस्टार विरुद्ध वेदांत स्पोर्ट्स हा सामना संपल्यानंतर बाकीचे सामने हे 4 षटकांचे होणार आहे, त्याची नोंद आपण सर्वांनी घ्या. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये कोणालाही गार्ड बदलता येणार नाही. सर्व सामने पहिले 5-5 ओव्हरचे आहेत, परंतु प्रत्येक संघाचा दुसरा सामना आज 4-4 ओव्हरचा होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. त्यासाठी विनंती आहे की कोणताही संघ घरी जाणार नाही. जेवढा वेळ आम्हाला भेटेल तेवढ्या वेळामध्ये आम्ही अनेक संघ खेळवणार आहोत. त्यासाठी कोणालाही आम्ही आतापर्यंत सूचित केलं नाहीये की कोणता संघ नाही थांबला तरी चालेल, परंतु सर्वांनी थांबायचं आहे. ज्यावेळेस आम्हाला वाटेल की इथून पुढचे सामने होणार नाहीत त्यावेळेस आम्ही तुम्हाला सूचना देऊ की इथून पुढचे सामने होणार नाहीत, त्यावेळेस सूचना आम्ही देऊ 6:30ला. याची नोंद आपण घ्या. त्या अगोदर कोणताही संघ जाणार नाही याची नोंद आपण घ्या. सामन्याला सुरुवात चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. त्याचबरोबर जे छोटे खेळाडू त्यांना विनंती, आपण ग्राउंडच्या बाहेरून हा सामना सुरू आहे. त्याचबरोबर या प्रीमियर लीगच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते आपण अनाऊन्स करूया. पहिले 3 षटकार अजय सामंत यांनी मारले आणि दुसरे 3 षटकार आहेत राजन देवरे यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. आणि पहिल्या 3 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चौकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक याची नोंद आपण घ्या. या काही सूचना आहेत त्या आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे. आणि त्याचबरोबर जे धावपट्टू धावतायत ना, त्यांना विनंती आहे की आपण जे बाउंड्री रोप आहे त्याच्या बाहेरून आपण धावा, आपण सहकार्य करा. या स्पर्धेसाठी ही विनंती आपण त्यांना करूया. आणि पुन्हा एकदा वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया सचिन शेडगे पारांबे यांचा आवाज. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर अळून होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. भावनाच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. ज्या ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आमचं मन आनंदी होऊन जाते. त्या खेळाकडे आम्ही वळलं जातो. तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या खेळाचा आनंद देखील आज आपल्याला इथे पाहायला मिळते. अर्थातच SP 2024 पर्व क्रमांक 1चा हा दैदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यानं विचार करायचा झाला तर अजितदादा जाधव अर्थातच समन्वय युवा मंच उर्मोडी अध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील या आयोजनाला आणि रविदादा पोपळे साहेबांना देखील खूप खूप शुभेच्छा आल्यात. तर धन्यवाद अजितदादा जाधव, तुमच्या असंच शुभेच्छांचा वर्ष आमच्या या स्पर्धेला लागत राहावं. तर जातो पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं 2 संघांमधील तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना निलम मसाला ड्रायफ्रुट्स या संघाने बनवल्या गेल्या धाबा अर्थातच 64 आणि 65 धाबाचं टार्गेट ठेवले गेले, ते म्हणजे विजेता विथरी या संघासमोर. या टार्गेटचा चेस करण्यासाठी सलामीर जोडी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच विजेता विथरी संघाच्या माध्यमातून एका बाजूला विशाल भोसले जिल्हा आयकॉन, तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश गोगावले पिसानी यांच्या माध्यमातून पाहतोय आपण पहिली जोडी पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच युनुस काजी जिल्हा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर एक आगळीवेगळी संकल्पना जिल्हा आयकॉन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सर्व श्रेय जायचं म्हटलं तर द विन मॅन आर्मी रविदादा पोपळे आणि त्यांच्या या पूर्ण टीम्सला त्यांच्या माध्यमातून एक आपल्याला मानाचा वर्ल्ड कप पाहायला मिळतोय या स्टेडियम वरती. त्यांचे देखील आपण खूप खूप आभार मानायला हवेत. कारण की कोणती स्पर्धा तुम्हाला पूर्ण पार काढायची असली तर तुमच्या सहकार्यांची साथ लागते आणि ती लाभ आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडीच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून त्यांना लाभले गेली. तर जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू विनुस्काजी, स्ट्राईकला विशालजी भोसले. पहिला चेंडू पाहतो आपण. घुटना टेक मारण्याचा प्रयत्न पाहायला गेला, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु 30 यार्ड मध्ये चेंडू अडवला गेला. फक्त एका धावेनं सुरुवात केली. श्री गणेशा केलाय विजेता विधीच्या संघाच्या माध्यमातून. आता 65 धावाचं टार्गेट चेस करायचं आहे, म्हणजे त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पहिल्या पावलेच्या 2 षटकामध्ये मोठे ब्लास्ट करावे लागतील, बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील, अन्यथा नक्की तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये
येणाऱ्या षटकामध्ये कुठेतरी संघर्ष करावा लागेल. आता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतात. अर्थातच द मॅन फ्रॉम पिसाने ऋषिकेश जी गोगावले. डप्प्याचा चेंडू होता त्याला फक्त कट केला आणि पुन्हा चेंडू थर्डमॅनला बीट करून जातोय. सीमा रेषा पार येतोय स्पेलचा चौकार. टॉप डीजे थँक्यू सो मच डीजे. तर रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहिलं बॅकफुटला गेले फक्त दिशा देण्यात आली आणि पाहतो आपण दोन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू काढण्यात आला आणि चेंडू गेला. फक्त आता या षटकामध्ये एकच करावं लागेल, गॅप शोधावे लागतील कारण की दोनच खेळाडू 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू त्या दिशेने पुन्हा दिशा पाहायला मिळते. दिशा भर काढला गेलाय गोलंदाजाने पुन्हा एकदा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऋषिकेश गोगावले ऑन फायर. टॉप डीजे थँक्यू सो मच डीजे. काय फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. लहरात आली फलंदाजी, जणू काही बॅटला यशस्वी भवचा आशीर्वाद दिला की काय. डेस्टिनेशन जे ठेवलं आहे ना 65चं त्याचा सहजरित्या आम्ही धावपळ करू शकतो हे सांगून देणार. दोन चौकार आलेत ऋषिकेश गोगावले मॅन फ्रॉम पिसाने यांच्या बॅट मधून. आता युनिस्कॉसजी या जिल्हा आयोगांवरती केलंय आक्रमण. ऋषिकेश गोगावलेने कोणते षडयंत्र हाताळले जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. खऱ्या अर्थानं आउटफील्ड पाहायला गेली की जसा चेंडू पडला जातो आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते. पुन्हा एकदा युनिस्कॉसजी फुलटास लोअर फुलटास होता त्याला एकदा पुन्हा पाठवलं गेलं. तिथे पाहतोय क्षेत्ररक्षक 38 मध्ये सूर्य क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि पाहतो आपण धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 10च्या घरामध्ये बिनबाद 10. पहिलं षटक चालू असताना 4 चेंडूच्या मागे 10 धावा खर्च केला जरूर युनिस्कॉसजी या जिल्हा आयकॉन या खेळाडूने, परंतु आता पुन्हा एकदा स्ट्राईक आल्या विशाल भोसले ज्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळण्यात आला आणि फक्त 1 धाव खर्च केली. तर पाहता आपण सुरेख चेंडू आपल्याला पाहायला पंचांकडे दाद मागितली गेली परंतु पंचांनी शहानिशा केली आणि चेंडू उडार स्वरूपातील पाहायला मिळते. एक सूचना येते की जे खेळ या मैदानाच्या बाहेरून पाहतो आपण जे प्रेक्षक धावतायत खेळाडू धावतायत त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल कारण की एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही देखील एक खेळाडू आहात, नक्कीच त्या खेळाचा सन्मान करायला हवा. तर जातो पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. हकू टप्प्याचा चेंडू होता त्याला स्लॅश केले, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला, जाळं रचलं गेले आणि गनिमे काव्य देखील इथे पाहायला मिळते. जसा चेंडू तसे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पावलेच्या वाजवी षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या पावलेच्या वाजवी षटकानंतर धावसंख्या जाऊन पुढे तब्बल बिनबाद 11 धावा. स्वप्नगत सुरुवात करून दिली या दोन खेळाडूंनी. अद्यापही विकेट कॅरी करण्यामध्ये यशस्वी झाला नाही अर्थातच युनुस्काजी, परंतु जातोय आपण पुन्हा. तत्पूर्वी पाहतो आपण खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी यांच्या स्वप्नातून आणि द विनमॅन आर्मी रविदादा पोपे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाहतोय सातारा जिल्ह्याचा मानाचा करंडक पाहायला मिळतोय. SPL 2024 पर्व क्रमांक 1चा थरार. या SPL च्या पर्वानं अक्षरशः कमाल केली या आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अक्षरशः धमाल केली या. तुमचं प्रेम आणि आमची आपुलकी हेच आमचं गणिती सूत्र आहे, कारण की टेनिस बॉल क्रिकेट तुमचा आमचा लाडका मित्र आहे आणि ती एक टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच SPL 2024चा थरार. तर जातो पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक कोणाच्या नावावरती असणार, कोणाच्या खांद्यावरती, तर पुन्हा एकदा पाहतो आपण ज्याच्या बॅट मधून 3 लगातारचे षटकार आले. अर्थातच मॅन फ्रॉम दैवड राजेंजी देवरे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यावरती विश्वास दाखवला कॅप्टनच्या माध्यमातून. आता तो विश्वास कसा सार्थक ठरणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. आता दुसरं षटक पाहतो आपण. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपल्याला टाइमचा प्राधान्य दिला जाईल. एक चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहतो आपण. राजेंद्र देवरे सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता त्याला धाडले गेले समोरच्या बाजूला, तिथे क्षेत्ररक्षक आहे तो करणार नाही चुकी
आणि फक्त मिळेल तिथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पडली तब्बल 12च्या घरामध्ये. विचार करायचा झाला तर सलामीर जोडी ऋषिकेश गोवले 3 चेंडूच्या पाठीमागे 9 धावा. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत. आणि त्यानंतर मात्र विशाल भोसले जिल्हा आयकॉन 4 चेंडूच्या पाठीमागे 3 धावा. म्हणजे पार्टनरशिप बिल्डअप करताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक संदेश दिला असेल की बचेंगे तो और भी लढेंगे. हा संदेश किती कामयाबी देणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. सातत्याने पाहतो लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असलं की फिल्डिंग मध्ये थोडं आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि ते देखील पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण वारंवार हलवावं लागतं. पुन्हा एकदा राजेशजी देवरे पाहायला मिळतात. फुलटा चेंडू होता लोअर फुलटा त्याला दाडलं गेलं पाहतो आपण तिथे लॉंगचा क्षेत्ररक्षण धावत पळत आला परंतु तिथे एकच धाव सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेताच आली नाही कारण की तिथे चपळतेचा चिता होता. अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रूटच्या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13च्या घरामध्ये. 2 चेंडू राजेंद्र देवरे यांच्या माध्यमातून फक्त 2 धावा. पुढचा चेंडू समोरच्या बाजूने तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय परंतु तिथे एका हाताने चेंडू कॅरी केला जाईल कारण की आत्मविश्वास उंचावला असेल या खेळाडूचा. अर्थातच अजित कदम या खेळाडूचा चपळतेचा चिता या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधला यशस्वी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून चेंडू गॅदर करण्यात आला. या प्रीमियर लीग मध्ये पाहतो क्षेत्ररक्षक म्हणून खेळले जातात आणि त्यांच्यावरती देखील बोलीचा वर्षाप केला जातोय आणि त्यांना देखील पाहतो आपण 38च्या बाहेर ठेवण्यात आलं. पुन्हा एकदा राजेशजी देवरे स्ट्राईकला ऋषी गोगावले. ऋषिकेश गोगावलेचा तडाखा फसला की काय? हो फसला गेलाय आणि दिला गेलाय तंबूचा इशारा. बॅक टू डगआउट ऋषी गोगावले. टॉक डीजे थँक्यू डीजे. तर पाहतो आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहायला गेला जसा चेंडू पडला गेला बॅटची इनर एज घेतली गेली आणि चेंडू हवेमध्ये उडला गेला परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राजेंद्र देवरे सरांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला आणि बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला. ऋषी गोगावले मॅन फ्रॉम पिसान या खेळाडूला नाराज असणार आपल्या खेळाडूवरती कारण की त्याला पार्टनरशिप बिल्ड करायची होती. संघासाठी खेळायचं होतं परंतु इथे थोडासा वेळ लागला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात श्रीकांतजी घोरपडे पाहायला मिळतात. चोरगेवाडी संघाचा तारणहारता आज विजेता V3 संघासमोर तारणहारता बनणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. राजेंद्र देवरे यांची गोलंदाजीची कमाल धमाल आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाली. आता श्रीकांतजी घोरपडे नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून कसा खेळ केला जाईल पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पुन्हा एकदा हलक्याताना फक्त दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सामंजस्य क्रिकेट पाहायला मिळते ते म्हणजे श्रीकांत घोरपडे. एका बाजूने विकेट गेली पण त्याच्यानंतर आपल्याला षटकार चौकार मारायचे नाही तर आपली पार्टनरशिप कशी बिल्ड होईल आणि आपली टीम कशी विजयाच्या दिशेने जाईल याचाच उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात श्रीकांत घोरपडे. पुन्हा एकदा राजेंद्र देवरे यांचा 5वा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली काय गोलंदाजी. रिवर्सचा फटका उदारी तलवार अपील केली आणि अपील मध्ये उत्साह जास्त आनंदाचं वातावरण होईल ते म्हणजे अर्थातच नीलम मसाला अँड ड्राय फ्रुट्स मध्ये लागलेला दुसरा झटका. विशाल भोसले बॅक टू डगआउट. तर पाहतो आपण या व्यासपीठावरती सागर दादा देवरुके आणि निलेश दादा भनगे यांचं देखील आगमन झालंय. तर साहेबांना विनंती करतो की या आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेची आणि आयोजनाची शोभा वाढवा. वेलकम टू SPL 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर जातो आपण क्रिकेटच्या दिशेने पाहतो आपण 2 मोठे धक्के दिले ते म्हणजे राजेंद्र देवरे आणि त्यांच्या टीम्सने. विचार करायचा झाला तर पहिल्या षटकामध्ये विकेट्स गेली नव्हती युनिस काचे आले परंतु त्याच्यानंतर राजेंद्र देवरे धेवड आलेत आणि त्यांच्या माध्यमातून फक्त 6 चेंडू फेकले गेले 2 विकेट्स आणि फक्त 4 धावा. म्हणजे आपल्यामध्ये असलेला क्लास बॉलिंगचा क्लास पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून दाखवलेला विश्वास कॅप्टन्स यांच्या माध्यमातून तो विश्वास देखील आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हणतात ज्या ठिकाणी खर्चा त्या स्पर्धेची होती चर्चा. म्हणजे आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकाच नावाची चर्चा राहील
ती म्हणजे SPL 2024 चा दीपीमन सोहळा. हे आयोजन कोणी केलं तर द वन मॅन आर्मी. आदरणीय सन्मान्य पाहतोय आपण सातारा जिल्ह्यातील सडळ व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावरती. डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य रविदादा पोपळे आणि त्यांच्या या टीम्सनं अर्थात शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धेचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. मानाचा करंडक आपल्याला देखील पाहायला मिळते. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 15. 2 बाद पाहायला मिळतात. 2 मोठे धक्के दिलेत ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीम्सने अर्थातच नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम्स अंपायर्स आपण सक्त ताकीद करायची आहे. टाइम्स लावला गेलेला आहे. चला नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्सचे कर्णधार आपणास विनंती करतोय आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एक यशस्वी स्पर्धा आपल्याला पार पाडायची आणि त्याचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटन समारंभ देखील आपल्याला पाहावयास मिळाला. काय दिमागदार सोहळा पाहायला मिळाला. फटाक्यांची आतिषबाजी वाजवली गेली आणि पाहतो आपण प्रेक्षकांना देखील मानवंदना देण्यात आली आणि दाखवून दिलं की SPL चे हे आयोजन लाखात भारी आहे. हे दाखवून दिलं शिवशक्ती क्रीडा मंडळ या टीम्सने. पुन्हा एकदा जातो आपण बॅक टू क्रिकेट. तिसरा षटक कोणाच्या खांद्यावरती अर्थातच पाहतो आपण मॅन फ्रॉम अटाळी मंगेशजी अटाळे यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू जोरसर फटका फरवण्याचा मानस होता परंतु फटका फसला गेला. चेंडू जसा पडला गेला खालीच राहायला गेला आणि चेंडू जातोय डॉट. पहिला चेंडू आलाय डॉट. श्रीकांत घोरपडे यांना पहिला चेंडू डॉट स्वरूपातील पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चालला गेला आहे. 17.65 च्या सरांनी जात आहे. म्हणजे कुठेतरी आता किमया दाखवावी लागेल. आपल्या बॅटची चमक आणि धमक या रखरखत्या दुपारच्या सत्रामध्ये दाखवावीच लागेल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशजी अटाळे यांना माहित आहे श्रीकांत घोरपडे यांच्या पट्ट्यात आला की कार्यक्रम केला. परंतु माझ्या संघ मालकाने कर्णधाराने माझ्यावरती दाखवलेला विश्वास काय आहे तो विश्वास सार्थ करताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. पुढचा चेंडू आपल्याला पाहावयास मिळेल. पुन्हा एकदा पाहतो खोलवर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळेल. 38 चा क्षेत्ररक्षक धावतो पडतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता तुम्हाला बिना देवाचे रॉकेट सोडावे लागतील आणि सांगून द्यावं लागेल की हे स्टेडियम माझा आहे. इथे आलेले प्रेक्षक माझा आणि माझा खेळ पाहण्यासाठी आले. विजयाचा शंकना कोणता संघ करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. विजयाचा झेंडा कोणता संघ रोवणार हे देखील पाहणं करणं गरजेचं राहील आणि विजयाचं पहिलं पाऊल कोण टाकणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा पाहतो आपण आता शशिकांतजी भगत यांच्याकडे आले. स्ट्राईक मॅन फ्रॉम घाटवन. लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं परंतु थर्ड मॅन देखील बीट झाला गेला. क्षेत्ररक्षक बीट झालाय परंतु बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि तिथं पाहता क्षणी चितेच्या चपळाईनं या 2 धावा एक पडल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पडली तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दोन बाद 18 धावा आपल्याला पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा पाहता आपण कव्हरच्या वर उडाला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आता मित्र म्हणणे कुठेतरी सामना आपल्यापासून दूर जातोय हे लक्षात घ्यावं लागेल. श्रीकांतजी घोरपडे आणि शशिकांत भगत या दोन्ही खेळाडूंना आणि पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण करावं लागेल. जो डगआउट आपला शांत झाला ना त्याला अशांत करण्याचं काम करावं लागेल आणि डगआउट मध्ये आनंद निर्माण करावाच लागेल. पुढचा चेंडू मंगेशजी अटाळे. व्हेरिएशन दाखवलं गेला. फसला फटका फसला. तिथे 38 चा क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि लागलेला तिसरा झटका. श्रीकांत घोरपडे बॅक टू डगआउट. टोक डीजे. तर पाहतो आपण 3 षटकाचा वाजवी खेळ संमत झाला. चला ड्रिंक्स ब्रेक्स आपण जायचं आहे. अतिरिक्त खेळाडू आपण चला धावत पळत जावा.
चला यानंतरची मॅच आम्ही अनाउन्समेंट करतो सह्याद्री सुपरस्टार आणि पाहतो आपण नाणेफेक झाले वेदांत स्पोर्ट. ज्या टीम्सने क्षेत्ररक्षण निवडले त्यांनी लगोलग ताबा घ्यायचा आहे या दुसरा पूर्वार्ध झाल्यानंतर. थँक्यू सो मच डीजे. पाहता आपण 65 धावाचा टार्गेट करत असताना पाहतो 3 षटकांच्या फटती मागे फक्त आणि फक्त 19 धावा 3 बाद. म्हणजे कुठेतरी पाहतो आपण संघाची जी स्थिती पाहिजे होती त्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळत नाही. आता समीकरण असे येणारे 12 चेंडू आणि 46 धावाचा पल्ला गाठायचा आहे. आता कुठले पलटवार पाहायला मिळतात का? एका बाजूला विचार करायचा झाला तर शशिकांत भणगे पाहायला मिळतात आपल्याला. त्यांच्या माडमधून फक्त 2 चेंडूच्या पाठीमागे 1 धाव आणि नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते सागर कारवे. आता 12-46 समीकरण पाहायला मिळते. या 46 धावा व्हायला हरकत नाही. नवीन गोलंदाज आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील पाहतो आपण 4थं षटक. अर्थातच मॅन फ्रॉम दैवड राजनजी देवरे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा पहिला चेंडू पाहतो आपण कोणत्या पद्धतीचा हाताळला जाईल. बॅट्समन शशिकांत भागत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पाहता आपण चतुराई दाखवली गेली सागर कारवे यांच्या माध्यमातून. मंकड विकेट घेण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र देवरे यांनी डावपेच हाकले होते परंतु ते डावपेच उधळून करण्याचं काम केले नॉन स्ट्रायकरचा खेळाडू अर्थातच सागर कारवे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू पाहतोय आपण दिशेपासून भरकटला गेलाय गोलंदाज राजेंद्र देवरे आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला चेंडू येतोय डॉट. म्हणजे अर्थातच विचार करायचा झाला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आता बनवायचे असतील 12 चेंडू मध्ये 45 धावा व्हायला हरकत नाही. होणार स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल शशिकांत भगत यांना. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो हे दाखवावं लागेल पुन्हा एकदा. पाण्या स्वीपचा चेंडू पाहतो आपण फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे दिशा पासून वंचित राहायला गेला आणि चेंडू डॉट. सातत्याने विचार करायचा झाला तर राजेंद्र देवरे या गोलंदाजाची चमक धमक आपल्याला पाहायला मिळाली या 360 ग्राउंड वरती. पहिले षटक हाताळत असताना फक्त 4 धावा 2 विकेट्स आणि आता दुसरं षटक देखील त्यांच्या माध्यमातून कॅरी करण्यात आलं गेलंय. पुन्हा एकदा कोट्यापाचा चेंडू समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षण नाही. चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. तिथे एका धावेचं रूपांतर सहजरित्या 2 धावांमध्ये करताना पाहायला मिळते. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 65 धावांचं टार्गेट चेस करत असताना 3 मोठे धक्के दिलेत आणि शेवटच्या चेंडूंचा खेळ काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या असतील 43 चं लक्ष. पुन्हा एकदा बात फक्त दिशा दिली कलात्मक फटका बातात आपण एसपीएल चा दिमागदार चौकार.
थैंक यू सो मच डीजे। बिना हवस से फुल क्या खिले जब तक बारिश न हो, और इक्के दुक्के से क्या विजेता V3 टीम जीत पाएगी ये सामना जब तक छक्के चौके की बारिश न हो। फटका आला परंतु फटका फसला की काय, तिथे झेल देखील सोडला गेला आणि चेंडू जातोय सीमा पार। वनबान सौदरा येथील 4-4-4 धाबा। थँक्यू सो मच डीजे। आता कुठेतरी शशिकांत भगत हे वादळ या षटकामध्ये आपल्याला घोंगवताना पाहायला मिळतोय। त्याच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 चौकार आलेत। समीकर पुन्हा एकदा रंग बदलताना पाहायला मिळते। म्हणूनच म्हटलं जातं सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तुमचा आमचा लहान मोठ्यांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आज रंगला या सातारच्या मायभूमीमध्ये। अर्थातच SPL 2024 पर्व क्रमांक 1 चा दैदिप्यमान 16 पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। राजेंद्र देवरे यांच्या वरती बॅक टू बॅक 2 चौकार खेचले गेले शशिकांत भगत यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू कसा फेकला जाईल, तिसरा चौकार येणार का, यायला हरकत नाही। पुन्हा एकदा चेंडू उडवला समोरच्या बाजूने, तिथे क्षेत्ररक्षक लोंगनचा धावत पळत आला, परंतु एका धावेचे रूपांतर सहजरित्या 2 धावेमध्ये करताना पाहायला मिळते फलंदाज। अंपायरच्या इशाऱ्याची आपण नक्कीच वाट पाहणार आहोत। थँक्यू सो मच डीजे। बाद आपण फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात सागर कारवे। नवीन बॅट्समन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय। मॅन फ्रॉम पारांबे विकास शेडगे ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। शशिकांत भगत एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतील का, हुकमीचा एक्का होणार का, उडवला केला आक्रमण, चेंडू पाहतोय हवाई सफर पाहायला मिळते, परंतु तिथे सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। जेव्हा निदर्शनात हा चेंडू आला असं वाटला की सीमारेषा बाहेर जाईल, परंतु नागेश शेडगे यांची कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडूला फेकून दिले मैदानाच्या आतमध्ये। धावफलकावरती जाऊन बसतील तब्बल 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात। चौथं षटक देखील समाप्त झाले। आता शेवटचं षटक समीकरण पुन्हा एकदा मांडतो समोर तुमच्या मंडळी। येणारे 7 चेंडू 32 धावेची आवश्यकता, होईला हरकत नाही। आता 6 चेंडू 32 धावेची आवश्यकता असेल या मॅचला जिंकायचं असेल तर विजेता V3 या संघासमोर। फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात विकास शेडगे आणि शशिकांत भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। 32चं समीकरण होईला हरकत नाही। अरे आयुष्य छान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यास शान आहे, काट्याती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे। अरे जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बेमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं। इथे लढावं लागेल, झगडावं लागेल, पडावं लागेल। पहिला चेंडू पाहतो आपण, नीती नायरे मॅन फ्रॉम देवखल, पहिला चेंडू उडवलाय, फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही। 30 यार्डचा क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून सूर्य झेल।
थँक्यू सो मच डीजे. खलनायक व्हायला लागेल, संघासाठी तारणहार बनावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 5 आणि 32 धावेची आवश्यकता. जरी 5 षटकार आले तरी मॅच तुम्हाला जिंकता येणार नाही. यामध्ये कुठेतरी षडयंत्र हाताळणं गरजेचं राहील, ते म्हणजे बॅट्समन यांना. एखादा खराब चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार आणि त्यानंतर आलेले बॅक टू बॅक 5 षटकार सामन्यामध्ये तुम्हाला रंग भरताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू नितीन आयरे एवढी चुकी करणार का? त्यांच्या माध्यमातून एवढी चुकी व्हायला होणार नाही, कारण की गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण नितीनजी आयरे पाहायला मिळतात. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहतो आपण, फक्त दिशा देण्यात आली आणि त्या दिशेचं रूपांतर एका धावेमध्ये झालं गेलं. जणू काही सामना सोडला की काय विजेता V3 या संघानं. 90% सामना आपण पाहतोय जिंकला जाईल. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीम्स मध्ये पाहतो आनंदाचं वातावरण हळूहळू निर्माण होताना पाहायला मिळते. परंतु आता फक्त आणि फक्त नशिबावरती थांबावं लागेल. जे प्रयत्नवादी होतात आता तुम्हाला नशिबावरती अवलंबून राहावं लागेल. प्रयत्न करायचे होते पहिल्या षटकापासून, ते प्रयत्न करता आले नाही. जिल्हा ऐकून विशाल भोसले काही करू शकले नाही. त्याच्यानंतरचा खेळ देखील पाहायला मिळाला नाही आणि जी पार्टनरशिप पाहिजे होती ती देखील झाली नाही. पुन्हा एकदा झेल उडाला, झेल काळी राजेंजी देवरे यांच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 5वा झटका देखील लागला गेला विजेता V3 या संघाला. थँक्यू सो मच डीजे. आता मी तर म्हणेन मॅच सोडली गेली. येणारे 3 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समॅन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहता आपण बाउंड्री लगेचच्या बाहेर जे खेळाडू धावतात त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. षटकार येईल का? यायला हरकत नाही. बॅट्समॅन पाहतो आपण साहिल जाधव यांच्या बॅट मधून मोठा षटकार. थँक्यू सो मच डीजे. साहिल जाधव मॅन फ्रॉम अंबानी यांच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट आलाय. साहिल जाधव हे वादळ आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. नितीन आयरेवरती पुन्हा एकदा समोरच्या बाजूने तिथे क्षेत्ररक्षक राजेंद्र देवरे यांच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती देखील आपल्याला 2 धावा पाहायला मिळतील. साहिल जाधवनं आपली चमक धमक दाखवायला सुरुवात केली. 2 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 8 धावा कुठल्या गेल्या. त्याच्यामध्ये एक पहिल्या चेंडूवरती नितीन आयरे यांच्यावरती केले आक्रमण आणि टोटल धावा पाहतो त्याच्या माध्यमातून 2 चेंडूच्या पाठीमागे 8 धावा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू नितीनजी आयरे पुन्हा एकदा समोरच्या बाजूने तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक येतोय. विजयाचं अंतर कमी करणारा चौकार बॅट्समॅन साहिल जाधव यांच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे. तर पाहतो आपण एक हाती सामना जिंकला गेलाय. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या संघाने हार्दिक अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा विजेता V3 संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याच्या माध्यमातून 16 चेंडू मध्ये 35 धावा आल्या अर्थातच मॅन फ्रॉम एकीव नामदेव कदम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यानंतरची मॅच जशी सुरुवात होईल. चला फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण लगोलग जायचं आहे. विजेता V3 टीम्स लाईनअप मध्ये जायचं आहे. तर पाहतो आपण ग्राउंडच्या बाहेर जे खेळाडू पाहतात आपण धावपट्टी त्यांना विनंती करतो की आपण थोडं ग्राउंडच्या बाहेरून धावायचं आहे कारण की मॅच आहे. एखादा बॉल वगैरे लागला बिगला
तर नक्कीच दुखापत होऊ नये. तर विनंती करतो की आपण खेळपट्टीच्या बाहेर धावायचं आहे आणि स्पर्धा आपल्याला लाईव्ह देखील पाहायला मिळते. तर विनंती करतो यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विजय संघ आपल्याला पाहायला मिळेल वेदांत स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री सुपरस्टार. या सामन्याला होईल सुरुवात आणि सामन्यामध्ये जावेत आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो दी व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आदरणीय सन्मान्य गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सरांच्या गोड आवाजातून ऐकूया पुढील मॅचची कहाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पात्र ऐकत राहा SPL 2024 चा हा दैदिप्यमान सोहळा. थँक्यू सो मच डीजे. तो जातो आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या माध्यमातून 16 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 35 धावा कुठल्या गेल्या. अर्थातच द मॅन फ्रॉम एकीव नामदेवजी कदम ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नामदेव कदम या. तर पाहतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी सन्मान्य रविदादा पोपळे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दी वन मॅन आर्मी रविदादा पोपळे साहेबांच्या शुभ हस्ते देऊयात आपण नामदेवजी कदम यांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार. तर नक्कीच पाहतो आपण नामदेव दादा कदम यांचा खेळ देखील आपल्याला बहरत येताना पाहायला मिळते. तर कॅमेरामॅनना विनंती करतो की आपण फोकस करायचा आहे. तर पाहतो आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक रविदादा पोपळे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. काय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच चर्चा देखील करणार आहोत.